तपोवनमधील 1800 झाडांची तोड प्रकरणाने संपूर्ण नाशिक हादरला. जे पलुस्कर हॉलमध्ये जे सुनावणीसाठी जे बोलवलं होतं लोकांना, तिकडचे एकत्रित आले होते जेवढ्या मोठ्या प्रमाणात, तर मला वाटतं ती एक घटना ही नाशिकमध्ये एक ऐतिहासिक घटना म्हटली जाईल. नाशिकच्या सभोवताली अनेक डोंगर आहेत की जे पोखरले जात आहेत. फोटो काढत असताना एका माजी नगरसेवकांनी माझ्यावर 10-15 लोकांनी मिळून हल्ला केला आहे. नमस्कार, मी मनोहर पाटील. जीवन स्पार्क मंचावर आपले स्वागत आहे. आज आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत भारती जाधव, ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून नाशिकमध्ये पर्यावरणासह अनेक सामाजिक कामांमध्ये हिरिरीने सहभाग घेतला आहे. तपोवनमधील 1800 झाडे तोडण्याच्या मुद्द्याची देशभरात चर्चा झाली, त्यावेळी त्यांनी सर्वात प्रथम त्यावर आवाज उठवला. त्यासह मानव उत्थान मंच, ब्रह्मगिरी कृती समिती यासह अनेक संस्थांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. तर पर्यावरणासह विविध विषयावर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. मॅडम, स्वागत आहे आपलं. धन्यवाद. सर्वात महत्त्वाचा मुद्दा तपोवनचा, नाशिकमधला. तपोवनमधील 1800 झाडांची तोड प्रकरणाने संपूर्ण नाशिक हादरला. त्या प्रकरणाची सध्या स्थिती नेमकी काय आहे आणि पर्यावरण प्रेमी म्हणून आपली भूमिका त्याबद्दल काय आहे? तपोवनामध्ये म्हणजे काय, यांची अशी नेहमी व्यवस्था अशी असते महापालिकेची, का जेव्हा झाडं तोडली जातात, जी तोडायची असतात, त्याच्यावर नोटिसा लागल्या जातात. म्हणजे ही पद्धत फार जुनीच आहे. तर या पद्धतीने काम होत असतं की झाडं तोडायची असेल त्याच्यावर नोटिसा लागतात. एक ठराविक कालावधी आम्हाला दिला जातो त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी, हरकत नोंदवण्यासाठी, आणि त्या हरकती नोंदवल्यानंतर त्याच्यावर सुनावणी होते आणि सुनावणीनंतर मग त्यावर निर्णय होतो का ही झाडं तोडायची आहेत का नाही तोडायची आहेत, म्हणजे ही वाचवून चालतील का काय, म्हणजे तोडावीच लागतात. कधी कधी त्यांचं जे रस्त्याचं काम असतं किंवा स्ट्रक्चर उभं करायचं असतं किंवा विकास काम असतं काहीही, तर त्यावेळेस असे निर्णय घ्यावे लागतात. त्यावेळेस आमचं म्हणजे जॉईंट सर्वेसाठी वगैरे सगळं या ज्या प्रक्रिया आहे त्यासाठी नोटीस लागली जाते. तर ह्या जे माझं जे रोजचं जे मॉर्निंग वॉकचा रूट आहे, तो रूट जो आहे तो तपोवनाचा आहे. म्हणजे मी घरापासून तिथपर्यंत जाते, एक साधारण 5 किलोमीटर आहे ते. तर तिथे मी रोजच जात असते. तर इतर झाडांकडे पण माझं कायम लक्षच असतं. तर तिथे मी नोटीस पाहिली पहिल्यांदा. प्रथम नोटीस पाहिल्यानंतर मी ते वाचली आणि आमचा जो ग्रुप आहे तर त्या ग्रुपवर मी ते टाकले की अशी अशी नोटीस आलेली. नोटीस आल्यानंतर आम्ही सगळे हरकत घेतो, तर त्या पद्धतीने मी टाकली. त्यानंतर मग आमचा एक रोशन केदार नावाचा एक आहे, ॲक्टिव्हिस्ट आहे, तर तोही तिथे गेला आणि तिथे जाऊन त्याने मग ते त्याचे व्हिडिओ काढून ते इन्स्टावर वगैरे व्हायरल केले आणि ते अशा प्रकारे सगळीकडेच ते व्हायरल झालं की ही झाडं 1800 झाडं तोडायची आहेत म्हणून. तर त्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर मग ते सगळ्यांना माहिती, म्हणजे जे पलुस्कर हॉलमध्ये जे सुनावणीसाठी जे बोलवलं होतं लोकांना, नाशिककर जे एकत्रित आले होते जेवढ्या मोठ्या प्रमाणात, तर मला वाटतं ती एक घटना ही नाशिकमधली एक ऐतिहासिक घटना म्हटली जाईल. कारण याआधी पण सुनावण्या झाल्यात, याआधी पण आम्ही हरकती घेतल्यात, पण एवढ्या प्रमाणावर लोक आले नाहीत. तर आम्ही जेव्हा म्हणजे असं एक छोट्या हॉल, म्हणजे त्यांचं ऑफिस असतं, त्या विभागीय ऑफिसर जे असतात त्यांच्या ऑफिसमध्ये आमच्या नेहमी हरकती होत असतात अशा प्रकारे. पण हे पहिल्यांदा असं घडलं, कारण मुद्दा तपोवनाचा होता. तपोवन हा नाशिककरांचा आस्थेचा प्रश्न होता खूप मोठा. तर त्यामुळे लोक तिथे मोठ्या प्रमाणात गोळा झाले. पर्यावरण प्रेमी म्हणून तुमची भूमिका काय त्याच्याबद्दल नेमकी? आता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मी हरकती घेतला. हरकती घेतल्यानंतर त्यांनी काय केलं माहिती का, ते खूप लपवाछपवी केली असेल. तर त्याने कुंभमेळ्याच्या नावाखाली हे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होतेच आहे. म्हणजे आधी पण आम्हाला माहितीच होतं आणि हे काहीतरी असं करतील हे आम्हाला अंदाज होता थोडा. कारण की त्यांनी काय केलं होतं की हे जे एवढं मोठं, म्हणजे कसं 370 जे एकरची जी जमीन आहे ती ही सगळी कुंभमेळ्याच्या साधूग्रामसाठी असते ऑलरेडी. तर ही सगळी तिथे, म्हणजे त्यावर आता इतर वेळेस काय असतं, शेतकरी असतात ते शेती करतात का जो काही व्यवसाय असेल, म्हणजे काहींचा मला वाटतं लॉन आहे तिथे, काही कार्यालय वगैरे आहेत, तर जो त्यांचा व्यवसाय ते इतर वेळेस करू शकतात. पण कुंभमेळ्याच्या काळामध्ये त्यांना ती जमीन ही सरकारला द्यावी लागते, म्हणजे महापालिकेला द्यावी लागते कुंभमेळ्यासाठी. पण असे 10 सेक्टर होते. 10 सेक्टर त्यांनी आम्हाला दाखवले होते की ते आम्हाला साधूग्रामसाठी पाहिजे. पण ऑलरेडी 10 सेक्टरचं कामच नव्हतं. 8 सेक्टर हे जे रिक्रिएशन सेंटरसाठी म्हणून त्यांनी
वापरणार आहे ही आम्हाला कुणकुण लागलेली होती. आणि ती म्हणजे त्यांनी काही आम्हाला सांगितलं नव्हतं. पण आमच्यातली पण मुलं आता नवीन टेक्नॉलॉजी ज्यांना माहिती आहेत, तरुण जे आहेत ॲक्टिव्हिस्ट आमचे, त्यांनी शोधून काढलं हे, का त्यामध्ये 10 मधले 8 जे सेक्टर होते ते रिक्रिएशन सेंटर. रिक्रिएशन सेंटर म्हणजे त्यामध्ये माईसब होणार होता. तर माईसबमध्ये कसं इंटरनॅशनल मीटिंगा होणार किंवा तिथे व्यापारीकरण, जसं आपण ते ठक्कर डोमचं असं एक डोम प्रकार करून म्हणजे एक कायमचं कन्स्ट्रक्शन तिथे, काँक्रिटीकरण तिथे करणार होते आणि तिथे व्यापाराच्या दृष्टिकोनातून त्यांना ते डेव्हलप करायचं होतं. म्हणजे जिथे ऑलरेडी आता जमिनीवर झाडं जे आहेत उभे आहेत तिथे त्यांना काँक्रिटीकरण करून तिथे मेळावे, नंतर मग आता ते झाल्यानंतर मग रेस्टॉरंट वगैरे असं सगळं प्लॅनिंग, पार्किंग, गार्डनचं पार्किंग वगैरे असं सगळं प्लॅनिंग हे सगळं आम्ही शोधून काढलं. आणि मग आमच्या लक्षात आलं का हे झाडं तर जाणारच आहे, म्हणजे कायमस्वरूपी इथे झाडं पुन्हा येणारच नाही अशा प्रकारची सोय झालेली आहे. तर माईस हबला आम्ही विरोध केला. कारण 10 सेक्टरमधून 8 सेक्टरचं हे होतं, 2 सेक्टरमध्ये साधूग्राम होता. पण यांनी आरडाओरडा असा केला की ह्यांचा विरोध, नाशिकच्या पर्यावरणप्रेमीचा विरोध जो आहे तो साधूग्रामला आहे किंवा कुंभमेळ्याला आहे. ॲक्च्युली असं काहीच नव्हतं. मग हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही हे निक्षून सांगितलं की आम्ही अशा प्रकारे तुम्हाला हात लावू देणार नाही. साधूग्राम असेल आपला आस्थेचा प्रश्न आहे, कुंभमेळा आपला आस्थेचा प्रश्न आहे. आपण यजमान आहोतच, नाशिककर हे यजमान आहेत. त्यामुळे तुम्ही जर म्हणत असाल का आम्ही कुंभमेळ्याला विरोध करतो, ही एक अफवा आहे, दुसरं काहीच नाही आहे. तर त्यामुळे आम्ही हे आमची भूमिका आम्ही पोहोचवू शकलो. नाशिकची जी ओळख आहे जगामध्ये ती केवळ गोदावरीमध्ये आहे, गोदावरीमुळे आहे. तर गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी नाशिक महापालिका असेल किंवा सरकार असेल यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले. पण सध्याची गोदावरीची परिस्थिती आपण जर बघितली तर ती हे सर्व पैसा पाण्यामध्ये गेला असं अनेक लोकांचं म्हणणं आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? खरं म्हणजे काय माहिती का, गोदावरी जी आहे जी तिथे कुंभमेळा सारखा एवढी मोठी घटना घडते, म्हणजे ह्याला पौराणिक महत्त्व आहे, कमर्शियल पण आहे, कारण ते कनेक्टेड आहे सगळीकडे आपल्याला. ते गोदावरीमुळे सगळे येतात आणि कुंभमेळा हा जरी धार्मिक उत्सव असला तरी तो कमर्शियलचा पण आपल्याला त्याचा फायदा होतो, ते नाशिकलाही होतो आणि सगळ्यांनाच होतो. मग ते महत्त्वाचं आहेच आहे. गोदावरीमध्ये त्यांनी काय केलं, तर खरं मागच्या कुंभमेळ्यापासूनच हा प्रश्न निर्माण झालेला आहे. गोदावरीचं जे रिव्हर बेड जे म्हणतो आपण, जे नैसर्गिक होतं पहिल्यापासून, तिथे बरेच जिवंत झरे होते. कारण माझं लहानपण इथेच गेलेलं आहे, मी इथलीच आहे, नाशिकचीच आहे. माझा स्वतःचा हा 5वा कुंभमेळा आहे. त्यामुळे तिथे गोदावरीला आम्ही अंघोळ करत तिथेच आम्ही पोहायला शिकलेलो आहे. त्यामुळे गोदावरीबद्दल आम्हाला सगळं माहीत असणं साहजिकच आहे. जिवंत झरे असल्यामुळे गोदावरीचं पाणी हे जिवंत होतं. पण मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे मागच्या मला वाटतं कुंभमेळ्यातच हे झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये रिव्हर बेडवर सिमेंट टाकण्यात आलं. त्यामुळे त्याचे जिवंत झरे हे बुजवण्यात आले आणि गोदावरीची रचना ही एक स्विमिंग टँकसारखी झाली. स्विमिंग टँकसारखी झाली म्हणजे त्याचं महत्त्वच तुम्ही कमी करून टाकलं. म्हणजे गोदावरी ज्याला इतकं महत्त्व आहे, अरुणा, वरुणा आणि कपिला ह्या नदीचा संगम जिथं होतो तिथे गोदावरी सिंहस्थ होतो, म्हणजे जे कुंभमेळा होतो. म्हणजे हे इतकं चांगलं महत्त्व असताना यांनी जर समजा ती गोदावरी जर तिथं राहिली नाही तर तुम्हाला काही उपयोगच नाही आहे. म्हणजे हे असं प्रकारे झालेलं आहे. आणि मग तुम्ही जे म्हणालात की इतका कोट्यावधी जे हे आहेत ते पाण्यात जातात, ते जाणारच ना. कारण काय असतं, जरी कुंभमेळा आहे त्यांना असं ते म्हणायचं आहे का 10 कोटी लोक, 15 कोटी लोक, किती लोक येणार आहेत असं त्यांना म्हणायचं आहे. एक तर सगळ्यात आधीचा आक्षेप माझा असा आहे की तुम्ही कोणाशी कॉम्पिटिशन करू नका ना. योगींनी केलं तसंच आपण करायला पाहिजे असं नाही आहे. त्यांच्या नैसर्गिक परिस्थितीत, नाशिकच्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ती गंगा आहे, तिथे एक असं म्हणजे मैदानही त्यांचं जे आपण म्हणतो ते नदीचं जे प्रदेश असतो तो तर मैदानी आहे. तसं गोदावरी ही एकच असं आहे का जे जिथे जे कुंभमेळा भरतो ती जी नदी आहे ती शहरामधून आहे. त्यामुळे तिचे जे प्रॉब्लेम ते वेगळे असणार आहेत, त्याचे प्रॉब्लेम ते वेगळे आहे. आपल्याला कोणाशी कॉम्पिटिशन करायचं नाही आहे. आपल्याला चांगल्या प्रकारे लोकांचं स्वागत करायचं आहे आणि कुंभमेळा आपल्याला संपन्न करायचा आहे. आपण काही कुंभमेळ्याला विरोध करत नाही, पण नदी आहे, निरीच्या सूचना आहेत.
नीराच्या म्हणजे त्यासाठी आम्ही कोर्टातही गेलो होतो. नीरीच्या स्पष्ट सूचना आहे. रिव्हरला रिव्हर बेड असलं पाहिजे. त्याला ते रेपेरियन झोन असतो. जो असतो तो नदीच्या काठापासून 9 ते 10 किलोमीटर वगैरे तिथे काहीच कुठलंही बांधकाम करायचं नसतं. तिथे फक्त झाडं असतात आणि अशा प्रकारची वृक्ष असतात का त्यामुळे जी धूप म्हणजे त्याला लागूनच शेतं आहेत लोकांचे. तर त्या शेताची माती पण वाहून जाऊ नये, त्या पुराला पण प्रतिबंध व्हावा असा एक खूप मोठा उदात्त हेतू असतो. नदी विकसित होण्यासाठी ही तर विकसित नदी आहे. तर तिच्या विकासाला कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून हे अशा प्रकारचे नियम असतात नदीचे. आत्ता जे कोणीतरी आता मला काल परवा कळलेलं आहे, जे कोणी आहेत म्हणजे जे नदीच्या पात्रातच घाट उभारले जातात आहे. म्हणजे ब्लू लाईन, व्हाईट लाईन, रेड लाईन हे काहीच नाही. आम्ही जेव्हा विचारायला गेलो होतो, की आम्हाला तुम्ही लाईन दाखवा. किती वर्षापासून आम्ही हे मागे लागलेलो आहे NMCत. का आम्हाला ही लाईन दाखवा, लाईन कुठे आहे म्हणून. प्रत्येकाची लाईन वेगळी आहे. ITOची वेगळी आहे, NMCची वेगळी आहे, जलसंधारण केंद्राची ती वेगळी आहे. म्हणजे हे जी लाईन आहे ती आम्हाला दाखवा, ती दाखवतच नाही याच्यावर. लाईन का दाखवत नाही हा एक खूप मोठा प्रश्न आमचा आम्ही त्यांना विचारत असतो सतत. कारण लाईन न दाखवण्यामध्ये काय हेतू असू शकतो? तुम्ही विचार करा. कारण लाईनीच्या आतमध्ये हे कुठले बांधकाम झालेले आहेत, कुठले बिल्डर घुसलेले आहेत. पण आम्हाला त्या प्रश्नात पण जायचं नाही आहे. कारण आम्हाला माहिती आहे की ह्यामुळे खूप जण दुखावले जातात. जे स्वतःला आता आजकाल खूप मोठे समाजसेवक म्हणतात ते लोकं दुखावले जातील. आम्हाला तो मुद्दा घ्यायचाच नाही आहे. आमचं फक्त म्हणणं कसं आहे, आपला कुंभमेळा करायचा आहे, तुम्हाला घाट बांधायचे आहे. कारण एवढी लोकं येणार आहे, एका ठिकाणी गर्दी नको. तुम्ही जे म्हणतात सगळीकडे लोकं पसरले पाहिजे. तुम्ही घाट नक्कीच बांधा, पण तात्पुरते बांधा. तुम्ही सिमेंट नका ओतू ना. तुम्हाला पैसा मिळाला, निधी मिळाला 35,000 कोटी. जो आधी 25 होता, तो 35 केला आहे. वरचे तुम्हाला कोणाला द्यायचे द्या. पण आमच्या गोदावरीला ती 12 वर्षांनी पण तिथेच राहणार आहे. कुंभमेळ्यानंतर सुद्धा ती आमची आईच आहे. तर तुम्ही तिला जखमी करू नका. हा आमचा सरळ सरळ असा मुद्दा आहे. त्यासाठी आम्ही लढतोय आणि त्यासाठी आम्ही पाऊल म्हणजे आम्ही जाऊन त्यांचे दार थोठावतो. बाबा आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही पर्यावरणप्रेमी आहोत. लोकशाही मार्गाने आम्ही पहिल्यापासून जे काही आमचे हक्क आहेत लोकशाहीचे, काय आंदोलन करणं, जाऊन सांगणं, निवेदन करणं, हे सगळ्या प्रकारे सगळ्या मार्गाने आम्ही सांगतोय. तुम्ही ऐका आमचं. आम्ही असं म्हणत नाही, कुंभमेळ्याला आमचा विरोध नाही, घाट बांधायलाही आमचा विरोध नाही. तात्पुरते घाट बांधा. जर तुम्ही त्यांचीच कॉपी करणार असेल तर त्यांनी तर तात्पुरते बांधलेच होते. योगींनी त्याने आम्हाला सांगितलं का गंगेची परिस्थिती वेगळी आहे, तिथे खूप पाणी असतं, तिथे आम्ही तरंगते घाट बांधलेले आहेत. आपल्याकडे खूप तज्ज्ञ लोक आहेत ना, कशासाठी आहेत ते? बोलवा त्यांना. काय याच्यावर उपाययोजना करता येईल करा तुम्ही, पण सिमेंट ओतू नका. हे आमचं म्हणणं आहे. आणि तुमचे जे काही 35,000 कोटी आलेले आहेत त्यामध्ये जी नदीच्या बाजूला झाडं लावायची योजना सुरू करा. तुम्ही आता काय होतं हे जे कुंभमेळा आहे तो अचानक नाही आला ना. 12 वर्षांनी तो येणारच आहे. हे काही संकट नाही आहे. हे आपल्यासाठी संधी आहे. ही संधी आहे. त्याच्यामध्ये आपण आपल्या नाशिकचा विकास करणार आहोत, नदीचाही विकास करणार आहोत. तो विकास म्हणजे सिमेंट. हे जे त्यांनी सांगड घालून दिलेली आहे त्याच्यावर माझा खूप आक्षेप आहे. त्यांनी त्यावर व्यवस्थित काम करावं. मी तुम्हाला म्हणजे आता मी पाहते नाशिकमध्ये सगळीकडे. आता मी यांचं पण आपल्या मॅडमचं मनीषा खत्री मॅडमचा पण काल परवा Instagramवर पाहिलं त्यांचं ते हे व्हिडिओ की लोक नाराज आहेत, सगळीकडे खूप खणलेलं आहे म्हणून की पण आम्ही काय करतोय एका पाईपामध्ये गॅस लाईन ह्याची लाईन म्हणजे ते त्यांचं म्हणणं ते बरोबर होतं का प्रत्येक वेळेस मग रोड खणतात मग ते त्या लाईनसाठी. पण हे काम जे आत्ता होतं हे कधीच व्हायला पाहिजे होतं. माझं असं म्हणणं नाही तुम्ही करता ठीक आहे, तुम्ही आत्ता करतायत शाब्बास, काहीच हरकत नाही. पण तुम्ही इकडे पण खणता तिकडे पण खणता. इकडं खणलेलं तुम्ही नीट करा, ते व्यवस्थित करा, मग दुसरं खणायला घ्या. आम्ही आम्ही नुसते उंदरासारखे पळतोय शहरात. तुम्हाला मी सांगते घराच्या बाहेर पडायला आम्हाला भीती वाटते. म्हणजे नाशिककरण ते कुंभमेळ्याचं आम्ही स्वागत करतो, पण त्याचा ताप वाटावा अशीच योजना यांची आहे. मग कुठेतरी त्यांची वाट पाहतात ते आम्ही काहीतरी विरुद्ध बोलतो का? आम्ही बोलणारच नाही. आम्ही तुम्ही आलात बाहेरून, आम्ही इथलेच लोक आहोत. आम्ही रामाचे लोक आहे. रामाच्या नगरीत आम्ही राहणारे लोक आहेत.
तुम्ही आता काँक्रिटीकरणाचा विषय काढला. येस. तर नाशिक एकेकाळी आपलं खूप हरित नाशिक होतं, सुंदर नाशिक होतं. पण जसं शहराचा विकास होतो तसं काँक्रिटीकरण वाढतंय. सध्या स्थितीमध्ये आपल्याकडे नाशिकमध्ये सगळ्यात जास्त 400-500 एकर जर मोठा ग्रीन बेल्ट असेल तर पांझरपोळचा. पण पांझरपोळचा जो ग्रीन बेल्ट होता तो पण 2020 मध्ये काही लोकांनी तिथे पण बांधकाम करण्याचा किंवा तो प्रयत्न केला. त्यासाठी आपण एक मोठं आंदोलन उभारलं होतं. तर विकासाच्या नावाखाली जे काही हरित क्षेत्र आहे ते संपवण्याचा काही लोकांचा डाव आहे का? येस. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अगदीच मला तेच वाटतं, कारण की आम्ही आहोत म्हणजे नाशिकमध्ये आता बरीच संख्या वाढली आहे. मूठभर आम्ही लोक त्यावेळेस पण लढत होतो. 2022-23ची गोष्ट आहे ती जे पांढरपोळचं आंदोलन जे आम्ही केलं. तर त्यावेळेस त्यानंतर करोना आला. तर ते मला तर तो करोनाचाच काळ होता अलीकडचा थोडासा. त्यावेळेस ह्या लोकांचं लक्ष तिथे गेलं. म्हणजे इंडस्ट्री आता आपल्याकडे खूप मोठा आहे बेल्ट इंडस्ट्रीचा. कारण की कुठल्याही शहराचे कुठलाही विकास करायचा असेल तर आम्हाला इंडस्ट्री नको असं म्हणणारे आम्ही लोक नाही आहेत. म्हणजे इतके पण आम्हाला अक्कल नाही असं काही नाही आहे. नाशिकचा विकास व्हावा आणि इंडस्ट्री असायला पाहिजे, काहीच हरकत नाही आहे. पण इंडस्ट्री असायला पाहिजे म्हणून वेगळं, इंडस्ट्रीच्या नावाखाली तुम्ही फक्त ग्रीन बेल्ट घेणार, जमिनी घेणार, त्या हडप करणार. त्याआधी तुम्ही जे आपल्याला आहे अंबड आहे हे आहे त्या ज्या एरियामध्ये सातपूर आहे अंबड आहे जो एरिया ऑलरेडी आहे तिथे कितीतरी जमिनी अशा पडलेल्या आहे का ज्याचा वापर होत नाही. तर ऑलरेडी त्याचा काहीच अभ्यास केला गेला नाही. फक्त ह्या जो ग्रीन बेल्ट जो पांढरपोळचा तुम्ही जो म्हणालात जो एक चांगला डेव्हलप त्यांनी केला होता. डेव्हलप म्हणजे ज्यावेळेस त्यांनी केला त्यावेळेस ती खडकाळ जमीन होती. त्या बाजूला म्हणजे त्या बाजूला मला वाटतं तिकडे खाणीचं काम वगैरे दगडाचं खाणीचं काम होतं. त्याच्या पुढे इंडस्ट्री एरिया येतो. तिथली पूर्ण धूळ वगैरे जी माती वगैरे जी येते त्याला प्रतिबंध करणारा हा एक उपक्रम होता पांढरपोळचा. त्यांनी तिथे हरित पूर्ण केलं. किती सगळे रिझर्व्हर त्यांनी निर्माण केले. म्हणजे कडुलिंबासारखे झाड मोठ्या प्रमाणात केले. आंब्याची झाडं आहेत, देशी वृक्ष आहेत. तिथे जाऊन आम्ही पाहिलं तर ते आम्हाला कळलं की असं चाललंय का तो त्याच्यावर नजर गेलेली आहे आणि तो पट्टा त्यांनी मागणी केलेली आहे. तर त्यानंतर आम्ही तिथल्या लोकांना सांगितलं पांढरपोळच्या की तुम्ही हा नाशिकच्या लोकांसाठी हा खुला करा. नाशिकच्या लोकांना कळलं तर पाहिजे का आपण काय गमावतोय. म्हणून मग तिथे त्यांनी ते ऐकलं आमचं आणि त्यांनी मग शाळेच्या ट्रीप नंतर आम्ही लोक नाशिककरांना खुलं त्यांनी हे केलं का आम्ही असं केलेलं आहे. एवढे सगळे रिझर्व्स आहे. मला वाटतं या आज तक काहीतरी 500 एक तर मोर आहेत तिथे आत्ता सुद्धा आणि वेल मेंटेन आहे तिथे. गांडूळ खताचा खूप चांगला प्रकल्प आहेत. मग नंतर त्यांनी काहीतरी असं उठवलं का तिथे गायी सांभाळल्या जातात. त्यामुळे देशी नाहीच आहे विदेशी आहेत. पण आम्ही स्वतः जाऊन बघितलं शेतकरी ज्या गायी तिथे सोडतात भाकड. ब्रह्मगिरी कृती समितीमध्ये तुमचा सक्रिय सहभाग होता. पण आजही नाशिकच्या सभोवताली अनेक डोंगर आहेत की जे पोखरले जात आहेत. आता शहराचा विकास झाला पाहिजे पण डोंगर आहेत त्यांचं पोखरणही थांबलं पाहिजे. तर हा सगळा समन्वय साधता येतो असं काही नाही आहे. आमचं काय म्हणणं आहे काही जागा अशा असतात जिथे तुम्हाला कारण विकास करायचा असतो खडी लागते हे लागते हे सगळं ठीक आहे. पण त्याचा अभ्यास व्हावा ना. अभ्यास व्हावा कुठल्या बाजूचं घेतल्यानंतर तुम्हाला काही फारसा फरक पडणार नाही हे आहे. तर तुम्ही जे अवैध खाणी ज्या आहेत म्हणजे डोंगरच्या डोंगर जे सफाचट केले जातात ते तुम्ही पूर्वी जर पाहाल तर नाशिक आणि इगतपुरीच्या मध्ये किती डोंगर रांग होती. ती कधी गेली कळलीच नाही. त्याच्यावर न्यायालयाकडून आम्ही बंदी आणलेली असताना सुद्धा अवैध खनन तिथे चालवतो. उत्खनन चालूच होतं. कारण इतका हा मॅटर असा होता तर आमच्या लोकांना अक्षरशः म्हणजे काही आहेत म्हणजे अमरीश मोरे झाले, दत्तू ढगे झाले ह्या लोकांना अक्षरशः खूप धमक्या आलेल्या आहेत. म्हणजे ह्या तर खरं म्हणजे अगदी कॉमनच असतात हे होतं. तरीही लोक म्हणजे स्वतःचा जीवाची पर्वा न करता ह्याच्यासाठी लढत असतात. तर हे इथे असं होतंय. तर विकास होतो. तुम्ही जातात म्हणजे आपल्याकडचे लोक जातात. लोक परदेशात जाऊन भेटी देऊन येतात. तर ते लोक विकसहीन झाले त्यांनी किती डोंगर उडवले होते. कोणी नाही उडवले. तिथे हे लोक जातात फक्त मजा करतात आणि इथे येऊन खणायला लागतात. काही उपयोग नाही ना. मग तुम्ही तज्ज्ञ लोकांना नेमा त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतो विकास होऊ शकतो असं काही नाही. असं आम्ही कधीच म्हणत नाही. पण हे आहे विकास करताना तुम्ही काय करतात आता आपण म्हणजे थोडक्यात रिंग रोड जो होत आहे रिंग रोड जो होत आहे
त्याच्यामध्ये एक अशी माहिती मला जी कळालेली आहे, बरेच इंजिनियर लोक असे असतात, त्यांचं नाव सांगू नका असं म्हणतात, ते ऑफ द रेकॉर्ड आम्हाला सांगतात, हा जो रोड आहे त्या रोडवर येणारी वाहतूकच नाही आहे, पुढच्या 10 वर्षापर्यंत त्याच्यावर वाहतूकच नाही आहे. मग का रोड बनतात ते, रिंग रोड बनतात ते, म्हणजे तुम्हाला शेतीवर इतके इतके शेतकरी रडतात ते माहिती आहे. लोक जे आहेत ते पाठीशी घालणारे लोक म्हणतात कशाला रडतील ते, त्यांना कितीतरी पटीने पैसे मिळाले. अहो, प्रत्येकाचं असं नसतं ते, प्रत्येकाचं असं नाही. आपल्या योजना जशा असल्या पाहिजे का, शेतकऱ्यांना तुम्ही एवढे पैसे देऊन त्यांना लालच देण्यापेक्षा, बाबा तू शेती कर, तू शेती कर, तुम्हाला आम्ही मदत करू, ही म्हणण्याची वेळ आलेली आहे. एकेकाळी गुलशनाबाद अशी नाशिकची ओळख होती, पण सध्या आपल्याकडे सर्रासपणे तापमानाचा पारा 40-42 अंशापर्यंत पोहोचतोय. तर पुढच्या पिढीला जर हरित आणि हिरवगार नाशिक राहायचं असेल, तर तुम्ही नेमका सत्ताधारी आणि प्रशासन यांना काय संदेश द्याल? मला म्हणजे खरं म्हणजे आता तुम्ही गुलशनाबाद जे म्हणला, ते गुलशनाबाद तर फार पूर्वीची गोष्ट आहे. गुलशनाबाद तेव्हा गुलशनच होतं सगळं. त्यानंतर म्हणजे आता मी इथेच राहिले, मी तुम्हाला सांगितलं आधी का. आम्ही लहानपणी इथे मध्ये आम्ही ब्लँकेट घेत असू, इतकी थंडी नाशिकला होती. आणि नाशिक हे थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध होतंच म्हणावं लागेल आता, कारण दुर्दैवाने आता असं नाही आहे. नाशिकला खूप अगदी गरमी म्हटली तर खूप उकडतं, आणि खूप हे म्हटलं तर नाशिकला 30-32 मॅक्झिमम असायचं उन्हाळ्यामध्ये, ते पण. तर त्यावेळेस तेवढंच फक्त तापमान असायचं, ते पण दुपारच्या वेळेस वगैरे असं संध्याकाळी थंडगार वारा. तर हे नाशिकचं वातावरण कसं चेंज झालं. सगळ्यात आधी जी पहिली ऑर्डर आली होती वृक्ष तोडू नका म्हणून, गंगापूर रोडचे वृक्ष तोडले गेले त्यावेळेस. म्हणजे अगदी तुम्ही द्वारका साईडला जरी पाहिलं तर तिथं पूर्ण द्वारका साईडचं तिथून ते सोमेश्वरच्या तिथपर्यंत पूर्ण वडाचं पूर्ण असं एक कॅरिडॉर असा होता, तो पूर्ण नाहीसा झाला. आणि तो अचानक नाही झाला. काही लोक आले बाहेरून, म्हणजे बाहेरून लोक जे आले ते मोठे मोठे स्वप्न घेऊन आले, पुण्यामुळे दुसरं काही उद्ध्वस्त होतं की आहे काय हे पण बघितलं पाहिजे. पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाची हानी झालेली आहे, त्याकडे आत्तापर्यंत जे पण प्रशासनाचं अजिबात लक्ष नव्हतं. तरी पण मी काही कुठल्याही पक्षाची नाही आहे, पण तरी मला हे नमूद करावं लागेल की मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेस जे काही घाटावर काम झालं होतं तिथे त्यांनी झाडं सोडलेली आहेत, त्यांनी झाडांना चौथरे बांधून केलेले आहेत कमीत कमी. म्हणजे थोडंसं तरी भान तेव्हा होतं, आता काहीच भान राहिलेलं नाही आहे. खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते आहे. कारणं दिली जातात, अशी कारणं दिली जातात का ज्याने लोक चिडतील हे करते. म्हणजे जशी गंगापूर रोडची झाडं आहेत, जी इतकी जुने झाडं आहेत, जे झाडं निघाल्यावर पण अगदी धाय मोकळून रडणारे लोक पण होते, ती कुठे तुम्हाला दिसले नाही. ते तुम्हाला इंस्टाग्रामवर दिसले असतील, बाकी न्यूजमध्ये किंवा कुठेही दिसणार नाही ते, कारण तसं पण पद्धतीने प्लॅनिंग करण्यात आलं होतं की कुठेही ती येणार नाही. मला स्वतःला लोकमत चर्चामध्ये मला बोलवलं होतं, मला सांगितलं होतं तुम्ही पर्यावरणप्रेमीच्या इथून तुम्ही आहात, माझ्याबरोबर अजून 2-3 जण होते. तर आम्ही होते त्यावेळेस, समोरच्या बाजूला सगळे बिल्डर लोक होते. तर त्या बिल्डर लोकांनी मला आरोप केला होता माझ्यावर असा की तुम्ही पर्यावरणप्रेमी असं विरोध करतात, झाडं तोडू नका, झाडं तोडू नका, त्यामुळे नाशिकमध्ये विकास करायला लोक घाबरतात म्हणे, यायला कोणी कंपनी, नवीन कंपनी. पण त्यावेळेसही मी त्यांना ठणकावून सांगितलं, आत्ताही मी तेच सांगते की हा जो विकास आहे, ते जे म्हणतात सो कॉल विकास, का कंपन्या आल्या नाही किंवा कंपन्या येत नाहीत, त्याला कारण हे नाही आहे, पर्यावरणप्रेमी कारण नाही आहे. जर तुम्ही अभ्यास केला तर का आपल्या कंपन्या गुजरातमध्ये जातात, ते शेजारच्या राज्यात जात आहे, त्याला वेगळे कारणं आहेत, वेगळा अभ्यास आहे, तो प्रत्येकाने केला पाहिजे, नाशिकच्या लोकांनी पण केला पाहिजे. तेव्हा त्यांच्या लक्षात येईल का हे कारण नाही आहे. मग तुम्ही म्हणतात की गंगापूर रोडची जी झाडं, मोठी मोठी झाडं कापली गेली, त्याचे कारण ते देतात की माणसं मरत होते म्हणून. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला रेकॉर्ड द्या, तुम्ही आम्हाला पटवून द्या का किती माणसं मेली आहेत, आणि माणसं मरत असतील तिथे ते झाड राहायला पाहिजे, माणसं नाही राहायला पाहिजे असं आम्ही कशाला म्हणू. कारण आम्ही पर्यावरणप्रेमी आहोत, आम्ही समाजसेवक आहोत, तर आम्ही माणसाच्या विरुद्ध थोडं असणार आहोत नाही. ती जी झाडं आधी होती त्याच्या पुढे रोड डेव्हलप केला तुम्ही, झाड मध्ये ठेवलं, त्याला कुठल्याही प्रकारचं वाहतूक बेट केलं नाही. न्यायालयाच्या अशा ऑर्डर होत्या, स्पष्ट ऑर्डर होत्या, झाडाला वाहतूक बेट असलं पाहिजे, त्याच्या पुढे मागे
स्पीड ब्रेकर्स असले पाहिजे, झाडाला रिफ्लेक्टर असलं पाहिजे, पुढे मागे अशा प्रकारे झाड आहे अशा प्रकारचे फलक असले पाहिजे. जो ड्राईव्ह करणारा माणूस आहे तो तिथे हे करेल. आणि ही जी झाडं जी गंगापूर रोडची जी झाडं जी गेलीत, तिथे जी माणसं गेलीत त्यांच्या केसेस आम्हाला द्या. कशामुळे गेले ते? झाडामुळे गेले का? काही तुम्ही वाहतुकीचे नियम पाळले नाही का म्हणून काही गेले का? आणि ॲक्सिडेंट असतो. पुन्हा एकदा आपण तपोवनच्या मुद्द्याकडे वळूया. येस. तपोवनचा मुद्दा आल्यानंतर जी सुनावणी झाली पलुस्करमध्ये, त्यामध्ये सुद्धा अनेक पर्यावरणप्रेमी म्हणून लोक उभे राहिले, पण ते खरे पर्यावरणप्रेमी नव्हते. तिथे गोंधळ निर्माण करण्यात आला. किंवा तुम्ही जे आता सांगितलं गंगापूर रोडला जी वृक्षतोड झाली, तर गंगापूर रोडला सुद्धा अनेक तथाकथित म्हणजे जे केवळ इंस्टाग्रामवर असण्यापुरते किंवा फोटो काढण्यापुरते किंवा व्हिडिओ करण्यापुरते लोक होते. तर तुम्हाला असं काही वाटतं का की प्रशासन अशा लोकांना पुढे करून जे खरं काम करणारे लोक आहेत त्यांना एकतर डिवसण्याचा प्रयत्न करत आहे किंवा त्यांना डावलण्याचा प्रयत्न करत आहे? आणि दुसरी गोष्ट की आता तुम्ही अनेक वर्षापासून नाशिकमध्ये आहात, तर अनेक लोक पर्यावरण वाचवण्याचा अगदी म्हणजे प्रामाणिकपणे प्रयत्न करताय. तर हे प्रशासन फक्त 35,000 कोटी खर्च करायचे म्हणून नाशिकची, कारण जे लोक निर्णय घेणारे आहेत ते लोक नाशिकचे नाहीत मुळात. त्यांना नाशिकबद्दल कुठली आत्मीयता नाहीये किंवा त्यांना काही घेणं देणं नाहीये. तर ते केवळ पैसा खर्च करायचा आणि त्यातलं येणारं कमिशन खायचं, त्याच्यामुळे नाशिकची वाट लावताय. तर या सगळ्यांना तुम्ही एक आक्रमक संदेश काय द्याल? आणि आम्ही आक्रमक संदेश दिलेला आहे ऑलरेडी. कारण की आम्ही कोर्टात तर आहोत आहे. आता 19ला आमची तारीख आहे. याची पण आहे म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या वृक्षांची पण आहे आणि तपोवनाची पण. ह्या दोन्ही वेगवेगळ्या केसेस त्या आम्ही टाकलेल्या आहेत तशा. आणि तुम्ही म्हणालात तसं म्हणून मी तुम्हाला आधी पण सांगितलं का जेव्हा पांढरपूरचं ज्यावेळेस आंदोलन झालं किंवा रोपवेचं आंदोलन झालं, रोपवेचं पण झालेलं आमचं, जे रोपवे नको म्हणून आम्ही केलं होतं ते. तर ते जे आंदोलन झालं, हे जे आंदोलन आधीचे पण जी झालीत, म्हणजे माझ्या आयुष्यात मी बरीच आंदोलनं केली. या आंदोलनामध्ये ह्या आंदोलनामध्ये हाच फरक होता की आमच्यामध्ये काही लोक बाहेरची घुसवण्यात आली, त्याला वेगळं वरण देण्यात आलं. नंतर हे मला वाटतं गंगेवरचं एका याच्यामध्ये स्पष्टच झालं. ते त्यांनी सांगितलं का आमच्यात तुमचीच लोक तुमच्यामध्ये आमचीच लोक आहेत म्हणून असं. पण जे लोक वर्षानुवर्ष काम करतात ते कळतच ना ते कसं असेल. तर काय होतं, जे पर्यावरणप्रेमी जे असतात ना त्यांना सगळं काही कळतं. छक्के पंजे कळायचं काही कारण नाही, राजकारण करायचं काही कारण नाही. आम्ही राजकारणात कधी पडलोही नाही. पण नेहमी कसं असतं माहिती का, ज्यांचा हेतू शुद्ध असतो त्याला देवही मदत करतो. आता तपोवनाच्या बाबतीत तर मी असं म्हणेन की जिथे तपोवनात जेव्हा मी असते ते एक प्रकारची एक ऊर्जा असते, त्याला आपण काही म्हणू शकतो, एक अशी एनर्जी असते. लोकांनी कितीही डाव टाकले तर ते यशस्वी झाले नाही. जर ते यशस्वी झाले असते तर आज तपोवनात तुम्हाला एक पण झाड दिसलं नसतं. आज झाडं आहेत नाशिकमध्ये. स्टे आल्यानंतर पण झाडं आहेत अजून, असं नाही आहेत असं नाही, आहेत अजून. आता 20 तारखेला काय होईल ते आम्ही सांगू शकत नाही, कारण देशाची परिस्थिती, देशाचं काय आहे ते सगळ्यांना माहिती आहे. कारण देश हा आपल्या सगळ्यांचा मिळून आहे. त्याच्यातल्या ज्या काही संस्था आहेत त्याचे चांगले वाईट परिणाम हे आपल्या सगळ्यांचंच, म्हणजे आपल्या सगळ्यांचंच ते काय हे आहे, कर्तृत्व म्हणू शकतो आपण ते. त्यावेळी आपण काही कोणाला एकावर आपण आरोप करू देऊ शकत नाही. पण अशा परिस्थितीत सुद्धा आम्ही मुठभर लोक विजयी आहोत. माईसाब झालं नाही, सगळ्यात मोठा विजय तो आहे. पण तरी तुम्हाला मी सांगते, हे पेपरवर आलेलं नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांचा शब्द ते पाळतील अशी आशा आहे. कारण इतकं काही माणूस हे होऊ शकत नाही, ते पाळतील अशी आशा आहे. त्यांनी पाळलं नाही तर आम्ही त्यांना टक्कर द्यायला पण तयार आहोत. तेव्हा हे ना आत्ताही. आणि तुम्ही जे म्हणालात, जे लोक बाहेरची आली आहेत, जे लोक बाहेरची आलेली आहेत, आता त्यांनी आता नागपूरला तुम्ही जाल, नागपूरला आपले मुख्यमंत्री नागपूरचे आहेत. मला असं वाटत नाही मुख्यमंत्र्यांना सगळी परिस्थिती ग्राउंडची माहिती असेल. मी त्यांना संपूर्ण असा दोष देईल असं हे करत नाही. पण इथलेच लोक आहेत, तेही लोक इथले नाही आहेत, ते बाहेरून आलेले आहेत. ते त्यांना 10-15 वर्ष झाले म्हणून ते स्वतःला नाशिककर म्हणतात. जर नाशिककर असते तर त्यांना हे कळलं असतं की काय म्हणजे डीपली तुम्ही किती घाव घालता ते नाशिकवर, तेवढं म्हणजे इतकं लॉंग टर्म त्याचं नुकसान करतात ते का. त्यामुळे म्हणजे अक्षरशः आता तुम्ही जे म्हणालात ना, ते जिथे जी लहान काही यंगस्टर आली होती त्यांना प्रत्येकाला निवडून त्यांच्या घरी फोन गेले. जे धनाढ्य लोक जे होते त्यांनी फोन केले
आणि त्यांनी याच्यामध्ये पडू नये म्हणून. तरी काही लोक आहेत तग धरून. म्हणजे पूर्वी जे आम्ही जे आंदोलन करत होतो त्यावेळेस लोक एवढं आम्हाला करावं लागत नव्हतं. आत्ता आम्हाला करावं लागतं. म्हणजे मला आता आम्ही कोर्टामध्ये असल्यामुळे प्रत्येक झाडाचा आम्हाला फोटो, जिओ टॅगचे फोटो लागतात. बरं, वडाच्या झाडाचे फोटो काढत असताना एका माजी नगरसेवकांनी माझ्यावर 10-15 लोकांनी मिळून हल्ला केला आहे. NC करायला मला 3 दिवस लागले. 3 दिवस लागले तिथे. सो कॉल काही नेत्यांनी फोन केला का अशा प्रकारे तुम्ही त्यांची केस घेऊ नका. म्हणजे आज अशी परिस्थिती असताना आम्ही जमिनीला पाय म्हणजे टेकून उभा आहोत. कारण जो माणूस असा विचार करतो, आम्ही घराच्या बाहेरच डोक्याला साफा हे लावून निघालेलो असतो. ठीक आहे, आम्हाला जे करायचं आहे. पण हे लोक यशस्वी झालेले नाही आहेत. याचं म्हणूनच त्यांना एक वेगळी फौज तयार करावी लागते. त्यांना एक वेगळा सोशल मीडिया तयार करावा लागतो. त्यांना वेगळ्या क्लिपा तयार कराव्या लागतात. आयुक्त मॅडमला येऊन सांगावं लागतं. असे आधी बरं सांगावं नाही लागलं कधी कोणाला. तुकाराम मुंडेसारखा माणूस जे होता, ज्यांनी जवळजवळ नाशिकमधलं प्लास्टिक नष्ट केलं होतं, बरोबर. हां, अशा माणसांना कधी येऊन सांगावं नाही लागलं का आम्ही हे करतो, आम्ही किती करतो. दिसतं तुम्ही काय करता ते, बरोबर. आम्ही तुमचं ऐकणार नाही आहे, आम्ही झाडं तोडणार म्हणजे तोडणार. असं ज्यावेळेस आमचे आयुक्त म्हणाले, मनीषा खत्री मॅडम, त्यानंतर आम्ही केस केलेली आहे. केस करणं आमचा पहिला हेतू नव्हता. आम्ही बोलाचाली केला, आम्ही प्रशासनाशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी हे होऊ दिलं नाही. अजूनही यांनी जे काही हानी केलेली आहे, खूप मोठी हानी केली आहे. वृक्ष जे आत्तापर्यंत तोडली गेलेली आहेत त्यावर वृक्ष संवर्धन पण आम्ही करणार आहोत. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कारण काल परवा तुम्ही पाहिलं असेल इंस्टाग्रामवर एक रील, लोकांनी जाऊन झाडं लावलेले आहेत. थोडा विचार करणारा, कुंडीत झाडं लावणाऱ्या पण हा विचार करतो, हा सीझन कसला आहे, कसला सीझन आहे हा. या सीझनमध्ये कोण झाड लावतं? मग जी झाडं लावली जातात ती फक्त तुमच्या सेलिब्रेशनसाठीच आहे. मग हे नाही आहे ना, ते कळकळ नाही आहे, ही तळमळ नाही आहे ना. तर हे आम्ही करणार आहे. पण बाहेरच्या लोकांनी जे आलेले आहेत, म्हणजे बाहेरचे जे आहेत, म्हणजे आम्ही त्याला गिरीश महाजन झाले. गिरीश महाजनांना आम्ही खूप वेळ सांगितलं असं, हे असं असं आहे, तुम्ही आमच्याशी बोला, हे वाचवू आपण. हा रामाची भूमी आहे, इथे पुराण घडलेलं आहे, इथे नाशिकचा इतिहास आहे. सगळ्याच याच्यासारखं तुम्ही सिमेंटचं कराल तर तुम्ही नाशिकची काय ओळख, काय चेहरा, काय तो सगळा पुसून टाकणार तर काहीच उपयोग नाही ना. तुम्ही विचार करा, थोडा तर विचार करा. पण त्यांनी केलं नाही. का करतील? नाशिकला कोण आहे? पालकमंत्री आहे का नाशिकला? नाही आहे पालकमंत्री. कुंभमेळा मंत्री आहे, पालकमंत्री नाही. कुंभमेळा मंत्री पण आम्हाला म्हणाले होते, नंतर त्यांनी अपोलॉजिज केलेलं आहे. पण याच्यामुळे असं नाही, आपल्याला शिकवण्यात आलेलं आहे, शब्द जिथं बाण तुमचा सुटला, शब्दाचा बाण सुटला, तो आम्हाला घाया करून गेलेला आहे. त्यांनी सांगितलं नाशिकमध्ये काय आहे, नाशिकच्या घाटाचं तुम्ही काय सांगता म्हणे मला. नाशिकचा घाट म्हणजे काही इंग्लंडचा आहे का म्हणे, ते काय चंद्रावरचं आहे. अशी उत्तर आम्ही ऐकलीत. नंतर ते म्हणाले आमचं चूक झाली म्हणून, पण ते बोलले ते. तर अशी परिस्थिती आहे. नाशिक सगळ्या परकीय लोकांनी, म्हणजे परकीयांचं आक्रमण आपल्यावर झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ते अब्दुल नाही आहेत, आपलेच लोक आहेत. तेव्हा लोकांनी सावध व्हायला पाहिजे का खतऱ्यामध्ये काय आहे. एक छोटासा प्रश्न अजून त्याच्यामध्ये ॲड करतो. तुम्ही गिरीश महाजनांचं नाव घेतलं, तर त्यांनी मधल्या काळामध्ये जेव्हा पर्यावरणप्रेमींचा राग खूप वाढला होता, तेव्हा त्यांनी राजमुंद्री येथून 14 फूट उंची झाडं मागवली होती. तर आपल्याकडं जी 100 वर्ष, 150 वर्ष, 200 वर्ष जे काही आपले वड आहेत, पिंपळ आहेत, हे सगळे पुरातन वृक्ष तोडून आणि त्या ठिकाणी ती झाडं लावून जो पर्यावरणप्रेमींचा राग आहे किंवा त्यांचं मन डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला, तर हे कितपत योग्य आहे? किंवा ते म्हणजे त्यांची तूट भरून निघेल का? नाही, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते, पर्यावरणप्रेमीचा राग दूर करण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. त्यांचं फक्त नाशिकची जनता, तिला भ्रमित कसं करायचं त्यासाठी त्यांनी काय केलं, ठीक आहे आम्ही जर झाडं तोडणार, म्हणजे झाडं तोडायच्या आधी त्यांनी ते केलं. त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात वृक्ष म्हणजे कत्तल केली आणि त्यांनी ती झाडं आणली. झाडं त्यांनी आणले, लावली. एवढे मोठी झाडं लावले, त्याला एक स्पेशल केअर करावी लागते. त्याच्यातली काही झाडं लागली पण असतील, मी म्हणत नाही का सगळीच मेली अशी. पण सुरुवातीला त्याचे रिझल्ट काही चांगले नव्हते, कारण तुमचा सीझन वेगळा होता, सगळं काही वेगळं होतं. एक तर राजमुंद्रीवरून झाड आणले,
बरोबर. त्याचा प्रचंड खर्च आला. त्यांनी ते सांगितलं आम्ही ते CR फंडातून आणलंय म्हणे, ते कोणाचं नाही आहे. तर कोणाचं नाही आहे का, तो दुसरीकडे वापरता नसता आला का? वापरता आला असता ना. तर तुम्ही ते म्हणजे ते नष्टच झालेला आहे तो फंड. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, नाशिक ते जे तिथून तुम्ही आंध्र प्रदेशातून आणले, आंध्र प्रदेशातलं वातावरण नाशिकचं वातावरण याच्यात काही फरक आहे की नाही? नाशिकच्या वातावरणामध्ये जी शेकडो वर्ष जुनी झाडं, जी पुरातन आपली जी संस्कृती आहे त्याला तुम्ही उखडून टाकलं. उखडून टाकल्यावर तुम्ही 15 वर्षाची झाडं जी लावली, 15 वर्षाची म्हणतात, ती तर 15 वर्षाची नाहीच आहे. ती त्याची झाडांचे क्लिपं पण नाशिककरांनी पाहिले आहेत. जरी गोदी मीडियमने दाखवले तरी लोक खूप आता हुशार झाले आहेत. स्वतःचे कॅमेरे घेऊन फिरतात. काही गरजच नाही राहिलेली. ते शोधून काढतात. त्यांनी पाहिले, त्यांनी क्लिपा पण पाहिल्या, लोकांनी पाहिलं पण. फक्त बोलत नाही, तेवढंच आहे. मनात आहे, मनात आहेत. मग ते कॉक्रोच निघतात ते सगळे. तर ते त्यांनी पाहिले. जर इथली झाडं समजा तुम्हाला लावायची, म्हणजे तुम्ही तोडली होती ती झाडं, तर तुम्हाला हात लावायचीच नाही. हा आमचा म्हणजे आम्ही सांगितलेलं त्यांना, तुम्हाला ती झाडं जे आता आपण जे पुरातन झाडं त्याला तुम्हाला हात लावायचं नाही आहे. जी झाडं तुम्ही लावली ती चांगलीच गोष्ट आहे, कारण तुम्ही खूप कत्तल केलेली आहे. ती झाडं तुम्ही लावली, मग तीच झाडं तुम्ही नाशिकच्या वातावरणात वाढलेली झाडं का नाही घेतली? आणि नाशिकचा नर्सरीचा धंदा झाला असता. नाशिकचा इव्हन तुम्हाला मी सांगता, तर तुम्ही ते बोललात म्हणून कुंभमेळा जेव्हा येतोय, तुम्ही एवढ्या मोठ्या सगळ्या योजना म्हणजे एवढ्या मोठ्या लांबपर्यंत विचार करतात नाशिककरांचा. नाशिककर विचार करत नाही. तुमच्यासाठी आम्ही इतकं छान करतोय, 50 वर्ष तुम्हाला काही बघावं लागणार नाही आहे, 50 वर्ष तुम्हाला काही. मग कुंभमेळा आमचा येतोय, कुंभमेळ्यामध्ये पहिलं प्रायोरिटी मराठी तरुणांना आहे का? हा माझा प्रश्न आहे. त्याच्यावर सगळ्या लोकांनी विचार करावा. आता तो नाहीच आहे असं मी काही म्हणू शकत नाही, पण जेवढी मला माहिती आहे त्या माहितीप्रमाणे सगळ्या परकीय लोकांनी, परराज्यातल्या लोकांनी आधीपासून ते बुकिंग करून ठेवलेले, लहान लहान स्टॉलचे पण. बरोबर. आता ते मला फारसं म्हणजे पूर्ण जरी माहीत नसेल किंवा मी पुरावे नसेल म्हणजे देऊ शकत, पण आता घाटाचं काम तर कोणीतरी असंच गुजराती आहे, मेहता आहे का काहीतरी आहे त्याचं नाव, त्यांना घाटाचं काम सांगितलेलं आहे. त्याला आम्ही प्रश्न विचारला काल परवा की रिपेरियन झोन माहिती आहे का तुला? हे सोडावं लागतं. वो क्या होता है? ज्या लोकांना हाच अभ्यास नाही आहे त्यांना तुम्ही देतात. पण मी तुम्हाला सांगू का, ज्यांना कशाचा काही काडीचाही अभ्यास नसतो त्यांना मोठ्या मोठ्या विमान कंपन्या दिल्या जातात बनवायला. HL आमचं बुडवून टाकलं. HLमुळे नाशिक समृद्ध होतं. मी पाहिलं ते लहानपणी. HLमुळे तिथे रशियन लोक येत होते, हे होते, आणि नाशिकला पुढे घेऊन गेलं. HLचा खूप वाटा आहे त्याच्यामध्ये. पण तुम्ही म्हणता म्हणजे जे आता इथले जे सो कॉल स्वतःला जे समाज हे म्हणतात, समाजसेवक, पर्यावरण प्रेमी जे नवीन आलेले आहेत, हां, जे असे टॅग लावून फिरतात आणि जे दिसतात सगळीकडे इंस्टाग्रामवर, त्यांना मला विचारायचं आहे काय त्यांनी इथे HLला का बरं त्यांनी समृद्धने होऊ दिलं? तिथं होती ना, तिथे बघा वृक्ष संपदाही पहा, आणि तिथे आपलं चालवलं ते आपला बिझनेस का बरं गेला इकडे तिकडे? कशाला पर्यावरण प्रेमीचं नाव घेतात? गंगापूर रोडचं जे झाड सो कॉल जे त्यांनी आता भयानक कत्तल केलेली आहे, जखमी अवस्थेत जे झाड उभं आहे, त्या झाडाला जर तुम्ही पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप केलं असतं तर आपल्याला लाखो रुपये मिळाले असते, ते लाखो डॉलर मिळाले असते. रुपये पण नाही, मी म्हणते तुम्हाला डॉलर मिळाले असते. डॉलरसाठी आपण आता हे नाही आणत ते नाही आणत, ते डॉलर मिळाले असते. का नाही डेव्हलप केलं तुम्ही? ते झाड रस्त्यामध्ये आलं नाही आहे, रस्ता तिथे आलेला आहे. झाडाच्या मागे तुम्ही डेव्हलप केलं आधी. त्याच वेळेस आम्ही म्हणतो का नाही वाहतूक बेट केलं तुम्ही? सुंदर वाहतूक बेट केलं असतं, इकडून गाड्या गेल्या असत्या, इकडून गेल्या असत्या, इकडून गेल्या असत्या. का नाही डेव्हलप केलं तुम्ही तसं? तुमची आहे का डेअरिंग बिल्डिंगांना हात लावायची? तुम्ही कारणं वेगळी सांगतात, माणसं मेली म्हणून नाही. तुमच्या दुकानाच्या पाट्या दिसत नाही, तुमचा मॉल दिसत नाही, तुमच्या जे झाडं दाखवून तुम्हाला सांगते, ही झाडं दाखवून गंगापूर रोडची जी जुने लोक आहेत ना माझ्याबरोबरचे, ते रडतात म्हणे, अहो हे झाडं दाखवून, हे वैभव दाखवून आम्ही हे घरं घेतलेत म्हणे इथे, आणि हे झाड आता कापायला निघाले. म्हणजे काय म्हणावं याला? काय कर्मदरिद्र म्हणावं? आणि कोण स्वतःला असा समाजसेवी समजतो? त्यांनी तर कुंभमेळ्यामध्ये त्यांनी किती वेळ दुष्कळे मारल्या ना, त्याचं पाप म्हणजे धुतलं जाणार नाही आहे, कोणाचंच जाणार नाही आहे. आणि बाहेरून ज्या लोकांनी जी माती केलेली आहे ना, अतिशय पापी लोक आहेत ते. आणि ते कोणी परकीय नाही, आपलेच आहे.
स्वकीय आहे. आपलं पहा, आधी स्वच्छ करा आपण, मग दुसऱ्यांचा विचार करा. भारती जाधव मॅडमने आपल्या स्टुडिओमध्ये आल्यात, त्यांनी आपल्या पर्यावरण या विषयावरती वेगवेगळे मुद्दे मांडले, त्याबद्दल धन्यवाद. पर्यावरणाबद्दल आता त्यांना मुख्यमंत्र्यांनी जो वृक्षतोड होणार नाही असा शब्द दिला आहे, तो निश्चितच मुख्यमंत्री पाळतील अशी आशा आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी काही वर्षापूर्वीच आपलं नाशिक दत्तक घेतलं आहे आणि एक दत्तक पालक म्हणून तर ते नक्की आपल्या नाशिकचं लक्ष देतील किंवा ते शब्द पाळतील अशी आशा आहे. धन्यवाद.